नमस्कार, मी डॉक्टर दीप्ती दहिवाळ, छत्रपती संभाजीनगर येथील ओझोन प्लस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे ॲज अ कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे। आज मी तुम्हाला इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह बद्दल सांगणार आहे। मार्केटमध्ये इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह ह्या आय पिल किंवा अनवॉन्टेड 72 ह्या नावाने अवेलेबल आहेत। आजकाल मी बघते की खूप यंग मुली खूप कॅज्युअली आय पिल यूज करतात आणि त्यानंतर त्यामुळे होणाऱ्या साईड इफेक्टमुळे ओपीडी मध्ये येतात। तर हे लक्षात घ्या की तुम्हाला इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह हे फक्त आणि फक्त इमर्जन्सी मध्येच यूज करायचं आहे। जसं की तुमचा अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स झाला आहे, म्हणजे काहीही प्रिकॉशन्स न यूज करता जर तुमचा कॉन्टॅक्ट आला असेल किंवा जर तुम्ही कॉन्डोम यूज करत असाल आणि इंटरकोर्स दरम्यान तो रप्चर झाला असेल, अशा वेळेस कॉन्टॅक्टच्या 72 तासाच्या दरम्यान तुम्ही आय पिल किंवा इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज करू शकता। ह्यामध्ये खूप हाय डोस हार्मोन्स असतात, त्यामुळे पिरियड्स डिले होणे, लवकर येणे किंवा इन बिटवीन स्पॉटिंग होणे, डोकेदुखी, डिझीनेस, गिडीनेस किंवा पोटात दुखणे हा त्रास होऊ शकतो। ह्या पिल्स वापरल्या म्हणजे प्रेग्नन्सी राहणारच नाही असं काही नाही, ह्याचाही फेल्युअर रेट अराउंड 10% आहे। तुम्ही 6 महिन्यातून एकदा किंवा वर्षातून 2 ते 3 वेळेस ह्या पिल्स यूज करायला हव्यात। जर तुमचा यूज हा महिन्यातून 2 ते 3 वेळेस होत असेल तर अशा वेळेस तुम्हाला एक रेग्युलर कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सची गरज आहे। तुमच्या गायनेकोलॉजिस्टकडे जा, तुमच्या नीडनुसार, कम्फर्टनुसार एक कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड चूज करा आणि ती फॉलो करा। धन्यवाद।